पदवीपर्यंतचं शिक्षण झालं, नोकरीचा शोध घेतला, मात्र नोकरी मिळाली नाही। शेवटी वडिलोपार्जित शेती करण्याचं ठरवलं, तर ती देखील केवळ अल्पभूधारक, म्हणजेच फक्त 2.5 एकर। ही कहाणी आहे धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील नायगाव येथील मनोज शितोळे यांची। पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झालेल्या मनोज शितोळे यांनी अत्याधुनिक शेती करण्याचं ठरवलं। शेतीतून नोकरदारा इतका पगार आपल्याला मिळाला पाहिजे हा विचार त्यांनी मनात केला आणि त्यावर त्यांनी अत्याधुनिक शेती करण्याचं ठरवलं। पोखरा योजनेतून पॉलीहाऊस व नेट हाऊसचा लाभ घेतला आणि सुरू झाला अत्याधुनिक शेतीचा प्रवास। सुरुवातीला त्यांनी जरबेराची शेती केली, त्यानंतर त्यांनी आता गेल्या मे महिन्यात भरीत वांग्याची लागवड केली। त्यांनी 1 एकर क्षेत्रावर 3200 भरीत वांग्याच्या रोपांची लागवड केली। योग्य नियोजन आणि मशागत यामुळे त्यांना वांग्याच्या शेतीतून चांगले आर्थिक उत्पन्न मिळाले। नमस्कार, मी मनोज श्रीरंग शितोळे, नायगाव, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव। मे मध्ये 1 मेला मी बार्टोक या वाणाची लागवड करून 13 जूनपासून हा माल मार्केटला पाठवत आहे। सुरुवातीच्या काळात मला बऱ्याच जणांनी म्हटले की पारंपरिक शेती करत असताना या नवीन वाणाची का लागवड करतोस, आणि त्याच्यातून मी या नवीन वाणाची लागवड केली आणि आज मला यातून दररोज उत्पन्नाची एक हमी मिळालेली आहे आणि आतापर्यंत 13 टनापर्यंतचा मला माल मिळालेला आहे आणि त्याची लातूरला बाजारपेठेत 20 ते 30 रुपयांनी याची विक्री केली जाते आणि येणाऱ्या काळात 25 ते 30 टनाचं मला उत्पन्न अपेक्षित आहे। आतापर्यंत त्यांनी 13 टन वांग्याची विक्री केली आहे, तर आणखी 25 ते 30 टन वांग्याचे उत्पन्न मिळण्याची त्यांना अपेक्षा आहे। तर त्यांच्या वांग्यांना 20 रुपयापासून 30 रुपये प्रति किलोचा दर मिळतोय, ज्यातून त्यांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळते आहे।